नमस्कार. नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण 5वा द्रवद्रव्य अध्याय बघतोय. तर त्यातल्या 48व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जे द्रवद्रव्य आहेत त्या संदर्भामध्ये विचार करत आहोत. मग त्याच्यामध्ये आपण पाण्यापासून सुरुवात केलेली होती. दूध, त्याच्यानंतर दुधाचे विविध प्रकार, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण इक्षू वर्गाकडे आलेलो आहोत आणि इक्षू वर्गाचा संदर्भ जेव्हा आपण बघतोय तर त्याच्यामध्ये गुळाच्या संदर्भामध्ये आपलं बोलणं झालेलं होतं. सो पुराण गुड आणि नवीन गुड ह्या संदर्भामध्ये आपलं बोलणं झालेलं होतं. सो रुद्र पुराण पथ्यश्च नवश्लेष्माग्नी साधकृत वृष्याः क्षीण क्षतहिता रक्तपित्ता निलापहाः इथपर्यंत झालं होतं. आणि मत्संडिका खंडसिता क्रमेण गुणवत्तमाः तद्गुणाः तिक्त मधुरा कषाया यास सर्करा दाह तृच्छर्दी मूर्छा अश्रु पित्तघ्नः सर्व शर्करा. याच्यामध्ये आपण आता शर्करांच्या संदर्भामध्ये बघतोय. तर शर्करांचा जेव्हा विचार करतो ना तर त्यावेळेला ह्या शर्करांचा उपयोग कसा आहे आणि त्याचे गुणधर्म काय आहेत तर या गोष्टी आपण पाहत आहोत. सो रुद्र पुराण पथ्यश्च नवश्लेष्माग्नी साधकृत इथपर्यंत गुळाचं झालं. त्याच्यानंतर वृष्याः क्षीण क्षतहिताः रक्तपित्ता निलापहाः मत्संडिका खंडसिताः क्रमेण गुणवत्तमाः क्रमाक्रमाने अधिक गुणवत्तर आहेत. कोण आहे अधिक गुणवत्तर तर त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सीता म्हणजे साखर ज्या वेगवेगळ्या सांगितल्या आहेत ना त्या जास्त गुणवत्तर आहेत. कुठल्या तर मत्संडिका आणि खंडसिता. आता मत्संडिका आणि खंडसिता असं म्हणत असताना मत्संडिका म्हणजे मोहरत साखर ज्याला आपण म्हणतो ती, आणि खंडसिता म्हणजे खडी साखर. मोहरत साखर म्हणजे रेग्युलर आपण जी साखर वापरतो ना तर त्याला मोहरत साखर असं म्हटलं जातं. आणि मत्संडिका म्हणजे खडी साखर की जी सर्वसाधारणतः आपल्याला जेव्हा जेव्हा औषधं बनवण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख येतो तर तिथे प्रत्येक ठिकाणी आपण ही मत्संडिका म्हणजे खडी साखर जी आहे ना ती वापरावी असा आदेश खरं म्हणजे असतो. तर या पद्धतीनं ह्या मत्संडिकेचं वर्णन आलेलं आहे. आता ही मत्संडिका किंवा ही खंडसिता ही कशी आहे तर त्याच्यामध्ये वृष्य अशी हे आहे. म्हणजेच काय तर वाजीकरण करणारी. आणि म्हणूनच वेगवेगळे आपण कल्प बघतो की जे आपण साखरेवरती बनवतो आणि बऱ्याच साऱ्या आपण अपत्यकांक्षिणी किंवा इन्फर्टिलिटीचे जे पेशंट्स असतात तर त्याच्यामध्ये आपण ह्या वेगवेगळे कल्प वापरत असतो. त्या कल्पांचा उपयोग जो आहे ना तो या पद्धतीने होतो. त्याच्यानंतर क्षीण क्षत हिता जे क्षत क्षीणामध्ये हितकर या अर्थाने एक, आणि दुसरा महत्वाचा अर्थ त्याच्यामध्ये की क्षीणामध्ये म्हणजे जो थकलेला माणूस आहे ना किंवा जो ज्याच्यामध्ये काय म्हणू आपण ज्याला की एकदम गळफटलेला आहे, त्याची ताकद कमी झालेली आहे, अशा लोकांसाठी ही साखर उपयुक्त आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की काहीही कुठल्याही कारणाने ट्रेन मध्ये असेल किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये असेल किंवा क्लासरूम मध्ये असेल किंवा इतर कुठेही असेल तर अशा ठिकाणी ज्या ज्या वेळेला कोणालाही चक्कर येते, थकल्यासारखं वाटतं तर ह्या गोष्टींमध्ये आपण पहिलं जे महत्वाचं देतो ना तर ती गोष्ट अशी आहे ती म्हणजे साखर आणि पाणी या दोन गोष्टी दिल्या जातात. का तर जलम आश्वासने श्रेष्ठम असं म्हटलंय. म्हणजे तुला काही झालेलं नाहीये, तू ठीक आहेस, हे एक संदेश देण्यासाठी म्हणून जर महत्वाचं आहे ना तर ते म्हणजे जलम आश्वासने. आणि दुसरी म्हणजे क्षतक्षीण हितकर अशी जी साखर आहे ती. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा उपयोग इथे सांगितलेला आहे की रक्तपित्त अनिलापहा रक्तपित्त घालवणारी अशी ही साखर आहे.
मग रक्तपित्त घालवणारी आणि असं असल्यामुळं आपण बघतो की ज्या ज्या वेळेला नाकाचा घोळणा फुटून रक्त येतंय किंवा दुसरी गोष्ट कुठल्याही पद्धतीने रक्त येतंय, तर त्या ठिकाणी साखरेच्या पाण्याचं नस्य केलं जातं. आणि हे साखरेच्या पाण्याचं नस्य जे आहे ना, ते या दृष्टीने महत्वाचं राहतं. आणि म्हणूनच सिंपल म्हणजे सॅच्युरेटेड करावं पात्र. हे पाणी कसं तयार करायचं? तर उकळून गार केलेलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर घालायची. आणि ती साखर किती प्रमाणामध्ये घालायची? तर एवढी साखर घालायची की ती विरघळली नाही पाहिजे, इथेपर्यंत यायला पाहिजे, की ज्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन 12वी मध्ये शिकलो होतो. तर या पद्धतीने हे सॅच्युरेटेड सोल्युशन होईपर्यंत ते साखरेमध्ये पाणी घालायचं आणि मग त्या पद्धतीनं ते जे तयार होईल पाणी, तर ते आपण नस्यासाठी वापरायचं. असं जर का केलं ना, तर त्याचा परिणाम चांगला येतो आणि त्याच्यामुळं रक्तपित्त लगेच थांबतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट इथे अशी आहे, की अनिलापह असं म्हटलंय, म्हणजे वात कमी करणारी अशी ही साखर आहे. आता अनिलापह असं म्हणत असताना वाताचं शमन करणं ह्याच्यासाठी जे आहेत ना, तर तत्राद्या मारुतम नंती हा श्लोक पुन्हा आपल्याला आठवायला हवा. मग काय होता तो तत्राद्या मारुतम नंती? तर सगळ्यात आपण बघतो, की रसाहा स्वादू अम्ल लवण म्हणजे स्वादू म्हणजे मधुर रस जो आहे ना, तो वाताचं शमन करणार आहे. आणि म्हणूनच साखर ही वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची राहते. सो या दृष्टीने अनिल अपह अप म्हणजे काढून टाकणारा किंवा शमन करणारा या अर्थाने अपामार्ग असा जसा अर्थ आहे ना, अपमार्जन करणारा म्हणून अपामार्ग. तर या अर्थाने तो अनिलापहा. आणि आता हे बघितलं की मत्संडिका खंडसिता क्रमेण गुणवत्तमाहा तद्गुणाहा तिक्त मधुरा कषाया या सशर्करा दाह तृट छर्दी मूर्छा अश्रू पित्तघ्नः सर्व शर्करा. सगळ्या शर्करा कशा आहेत? तर दाह, तृष्णा, छर्दी, मूर्छा, अश्रू पित्त म्हणजेच रक्तपित्त नाशन करणारे आहेत. आता दाह घालवणार आहे म्हणजे काही झालं, समजा कुठल्या गोष्ट तिखट झाली असेल, तर आपण त्याच्यामध्ये साखर घालून देतो ना, म्हणजे दाह कमी होतो. कारण की शरीरामध्ये दाह करणारी जी कारणं आहेत ना, त्याच्यामध्ये कटू रस म्हणजे तिखट रस हा आहे. म्हणून दाह कमी करण्याच्या दृष्टीने, तृष्णा कमी करण्याच्या दृष्टीने. आता जे जे लोक वारीला आलेले आहेत ना, तर त्यांना पूर्ण कल्पना असते की चालत असताना आपल्याला जो थकवा येतो, तो थकवा घालवण्यासाठी काय करायला हवं? तर थकवा घालवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण खडीसाखर चालता चालता थोडी थोडी चघळत असतो. तर ते खडीसाखर चघळल्यामुळे थकवा कमी होतो, दाह कमी होतो. सर्दी, मळमळ असेल ना तरी सुद्धा ही साखर उपयुक्त आहे. कारण की ती प्राकृत कफ वाढवणारी आहे. कफाचं प्राकृत क्षय करणारी आहे. पित्तानी विशेषतः असेल तर. त्यानंतर मूर्छा. मूर्छा असेल तर पित्त कमी करण्याच्या दृष्टीने म्हणून हा बरंच मधुर रस महत्वाचा. अश्रू पित्त, रक्तपित्ताचं मी आत्ताच वर्णन केलं. याच्या आधीचा जो श्लोक आहे ना, तद्गुणाहा तिक्त मधुरा कषाया यास शर्करा. यास शर्करा म्हणजे काय? तर धमाशाची साखर. यास म्हणजे धमासा, यवासा, धमासा हे दोन्ही सिनोनिम्स आहेत. तर धमासा जो आहे ना, तो उत्तम कशासाठी उपयोगी आहे? तर धमासा जो आहे ना, तर तो प्रमेहामध्ये उत्तम असं म्हणून सांगितलेलं आहे. विशेष करून पित्तच्या प्रमेहामध्ये धमासाचा उपयोग होतो. आणि आपण बघतो की सगळीकडे साखर वर्ज्य वगैरे प्रमेहामध्ये म्हणजे डायबिटिक जे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये विशेष करून सांगितलं जातं. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? साखर पूर्ण जर स्टार्वेशन केलं ना, तर कीटोएसिडोसिस जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतं. मग पूर्ण स्टार्वेशन नाही करायचंय. मग क्रूड शुगर जे आहेत ना, ते या पेशंटला द्यायला पाहिजे. म्हणजे केमिकल प्रोसेस करून साखर तयार जी केली जाते, इन्स्टेड त्याच्याऐवजी ज्या फ्रूट शुगर्स असतात त्या वापरायला पाहिजेत. मग तशी धमाशाची जी साखर आहे ना, ती उपयोगी येते विशेष करून पित्तच्या प्रमेहाच्या पेशंट्समध्ये. आणि मग ही कशी आहे तर तिक्त मधुर आहे. हिचा रस कडू आणि मधुर म्हणजे स्वादू असा आहे. सो म्हणून ही महत्वाची राहते तिक्त मधुर आणि कषाय रसाची अशा पद्धतीची ही यास शर्करा किंवा धमासाची साखर आहे. साखर अजून कोणकोणत्या द्रव्यांमधनं निघते असा एक तुम्हाला होमवर्क आहे. तर ते वेगवेगळे साखर जे काढले जातात ना वनस्पतींमधून, त्या एकदा लिहून काढायच्यात. उसातनं काढली जातेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कशातून? त्याच्यानंतरचा श्लोक आहे शर्करेक्षु विकाराणाम पाणितंच वरावरे. शर्करा इक्षु विकाराणाम पाणितंच वर अवरे. म्हणजे इक्षु विकार, विकार म्हणजे काय? विकृती, प्रकृती विकृती या अर्थाने विकृती. विकृती म्हणजे काहीतरी रॉंग या अर्थाने नाही बरं का. विकृती म्हणजे विकार म्हणजे उत्पन्न होणं, प्रोडक्ट या अर्थाने. सो प्रकृती म्हणजे जे त्याच्यापासून निर्माण होतं ते, आणि विकृती याचा अर्थ जे निर्माण झालेलं आहे ते.
तर असं प्रकृती विकृती म्हणजे ह्या इक्षू विकारांमध्ये म्हणजे इक्षूपासून तयार होणाऱ्या प्रोडक्ट्स मध्ये शर्करा वर फाणितांच अवर म्हणजे काय तर साखर सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि फाणित म्हणजे काकवी जी आहे ना ती सगळ्यात कनिष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. तर विशेष करून आपण मुंबई पुण्याची किंवा शहरांकडची लोक ज्या वेळेला कोल्हापूरच्या गावांमध्ये वगैरे जातो ना सगळीकडे आपण बघतो की ते गुळाचे हे असतात काय म्हणतो आपण गुऱ्हाळ असतात. तर तिथे जाऊन आपण अगदी आवडीने काकवी विकत आणतो आणि रोजच्या रोज काकवी खावी चांगली असते वगैरे असं म्हणून घरामध्ये खाल्ली जाते. पण काकवी जी आहे ना ती कनिष्ठ सांगितली हे लक्षात घ्यायला सो कधीतरी ती खायला हरकत नाही. त्रिदोष कर अशी आहे ते पुढे बहुतेक येईलच. चक्षुषम छेदितृश्लेष्म विष हिद्मास्र पित्तनृत मेह कुष्ठ कृमिच्छर्दी श्वास कास अतिसारजित व्रणशोधन संधान रोपणम वातलम मधु. मध कसा आहे आता ह्याच्या पुढे सांगितलेलं आहे. कसा आहे मध मधु इथे म्हटलंय तर चक्षुषम सगळ्यात महत्वाची गोष्ट मध जो आहे तो चक्षुष्य म्हणजे नेत्रांना हितकर असा आहे. नेत्रांना हितकर म्हणत असताना आपण बघतो की त्रिफला मधु सर्पिभ्याम निशिनेत्र बलायच असे एक सूत्र आले. त्रिफळा चूर्ण आणि तूपमध असं जर रोज रात्री जर घेतलं गेलं ना तर आत्ताचा जो हा सगळा भाग चाललेला आहे ना की स्क्रीन एक्सपोजर्स वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मुलांना चष्मे लागणं हे प्रमाण वाढले वगैरे तर ह्या गोष्टीसाठी रोज रात्री लहान मुलांना त्रिफळा तूप आणि मध असं द्यायला हवं. त्याच्यानंतर छेदन करणार आहे म्हणजे जे संधिबंध किंवा जिथे जिथे पिच्छिलता आहे तर त्या तोडून टाकणारा विषदत्व असणारा असा हा मध आहे. त्रुटश्लेष्म विष हिद्मा अस्र पित्त नुत नुत म्हणजे घालवणारा. त्रुट नुत म्हणजे काय तृष्णा हरण करणारा म्हणजे ज्या वेळेला उचकी लागते हा तर त्यावेळेला विशेष करून मधाचं बोट चाटतात. तसंच ज्या वेळेला तहान काही केल्या भागत नसते ना तर त्यावेळेला भरपूर पाणी पिण्याच्या ऐवजी मधाचं बोट चाटावं म्हणजे मग तृष्णा कमी होते. श्लेष्म कफ कमी करणारा आहे मध. गोड आहे म्हणून बरेच जण घाबरत असतात कफ वाढवेल का तर नाही. हा जो मध आहे ना तर तो श्लेष्म हर असा आहे. त्याच्यानंतर विष घालवणार आहे आणि म्हणूनच मध नित्य सेवनामध्ये असावा किंवा अधूनमधून तरी असावा असं आहे. हिक्काबद्दल मी आता सांगितलं. आणि अस्र पित्त म्हणजे पुन्हा रक्तपित्त रक्तपित्त घालवणार आहे. आणि म्हणून काही जे पेशंट्स असतात की ज्यांच्यामध्ये योनिगत रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये असतो किंवा काही वेळेला गर्भिणी अवस्थेमध्ये थ्रेटन अबॉर्शन असताना वगैरे अशा केसेसमध्ये मधाचा जर योनिपिच्चू ठेवला गेला ना तर हे रक्तपित्त जे आहे ते थांबवण्यासाठी मदत होत असते. त्याच्यानंतर मेह कुष्ठ कृमी छर्दी मेह प्रमेहामध्ये हितकर असा मध सांगितलाय हे लक्षात घ्यायला पाहिजे. मधाचं आणि ओजाचं एक सामान्यत्व आहे म्हणजे सिमिलॅरिटी आहे तर काय आहे तर मध सुद्धा असा एकदम प्रवाही किंवा एकदम बनत नाहीये तर तो कसा बनतोय तर कणाकणाने बनतोय. सगळ्या मधमाशा कणाकणाने फुलांचा रस आणतात त्याच्यामध्ये त्याचं पित्त मिश्रित होतं आणि मग जे होतं तयार तर ते जे आहे ते मध तयार होतं म्हणजे कणाकणाने मध गोळा होतो जसं ओज सुद्धा कणाकणाने गोळा होतं. आणि म्हणूनच मेहामध्ये ओज विकृती येते आणि म्हणून मेहाच्या पेशंट्स मध्ये किंवा प्रमेहाच्या पेशंट्स मध्ये हा मध आहे तो पथ्यकर आहे. बरेच वेळेला असं होतं की मधामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची साखर असते. आता तुम्हाला माहिती असेल सगळे 12वी शिकलेले असतो पण ते फ्रुक्टोज सुक्रोज वगैरे हे जे प्रकार सांगितलेत ना ते सुद्धा एकदा लिहून काढा की कुठल्या ह्याच्यात मध्ये कुठली साखर मिळते. तर मधामध्ये सुद्धा साखर आहे हा परंतु विशेष करून वातज प्रमेहामध्ये जिथे पूर्णतः अपतर्पण अपेक्षित नाहीये अशा ठिकाणी तर मध जो आहे ना तो जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतो. शिवाय तो छेदन करणार आहे म्हणून सुद्धा महत्वाचा आहे. कफ कमी करणार आहे. त्याच्यानंतर कुष्ठ कृमी आणि छर्दी यांच्यामध्ये सुद्धा उपयुक्त आहे. त्या कुष्ठामध्ये सुद्धा श्लेष्महर असल्यामुळे त्याचा उपयोग विशेष करून आहे. त्याच्यानंतर कृमींमध्ये सुद्धा श्लेष्महर असल्यामुळं विशेष करून मोठ्या आतड्यांमध्ये जे कृमी असतात त्यांच्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग चांगला होतो. छर्दी घालवणार आहे. मग अशी जसं म्हटलं की हिक्का असताना जर बोटभर मध चाटला ना तर त्यामध्ये हिक्का थांबण्यासाठी मदत होते. तर तशीच ज्या वेळेला उलट्या होत असतात तर त्यावेळेला मध चाटला तर उलटीचं जो सेंटर असतं ब्रेन मधलं ना तर त्याला शमवण्याचं काम हा मध करत असतो. म्हणून विशेष करून हिक्का किंवा वमन वॉमिटिंग सेंटर जे आहे त्याच्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर श्वास कास आणि अतिसारजित श्वास दम लागणं
कास, खोकला यांच्यामध्ये तर मधाचा उपयोग होतोच, हे प्रत्येकाने आतापर्यंत अनुभवलेलंच नाही. आणि अतिसार सुद्धा घालवणार आहे. तर आता अतिसाराचा काय संबंध असं कदाचित वाटू शकतं, पण हा मध जो आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की तो चक्षुष्य आहे आणि चक्षु याचाच अर्थ त्याच्या ठिकाणी मज्जाधरा कला आणि या मज्जाधरा सायव पित्तधरा कला या अर्थाने मध घेतल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे ना, तो पित्तधरा कला चांगली होण्याच्या दृष्टीने अर्थात अग्नी वाढण्याच्या दृष्टीने म्हणून मदत होते आणि म्हणूनच अतिसारजित असं म्हटलेलं असणार आहे. त्याच्यानंतर व्रण शोधन संधान रोपण या व्रणाच्या सगळ्या कंडिशन्स मध्ये त्याचा उपयोग आहे. व्रणाचं शोधन करण्यासाठी म्हणजे जर दुष्ट व्रण, खराब व्रण किंवा न भरणारा नॉन हिलिंग वुंड असं असेल तर पहिल्यांदा ती नॉन हिलिंग वुंड जी असते ना त्याचं शोधन करणं गरजेचं असतं, त्याच्यातलं डेब्रिस काढून टाकणं गरजेचं असतं आणि त्यातला खराबपणा जो आहे तो काढून टाकणं गरजेचं असतं. तर अशा ठिकाणी व्रणाचं शोधन करणं, त्याच्यानंतर व्रणाचं संधान करणं म्हणजे जे नॉन हिलिंग आहेत वुंड्स तर त्या ठिकाणी सुद्धा मधाचा उपयोग होतो. बर्न्सचे जे पेशंट असतात ना तर विशेष करून त्यांच्यामध्ये पुराणघृत आणि मध हे एकत्र करून लावलं जातं. वास त्याला खराब येतो बरं का, परंतु बर्न्सच्या पेशंटमध्ये खूप उत्तम पद्धतीनं फायब्रोसिस न होता किंवा कॉन्ट्रॅक्चर्स न येता हिलिंग होणं ही गोष्ट मध आणि तूप करतं आणि म्हणून ती महत्वाची. आणि व्रण रोपण असंही म्हटलेलं आहे, व्रणाचं रोपण करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा मध महत्वाचा आहे. खूप पेशंट आयुर्वेदाकडे नॉन हिलिंग वुंडचे येत असतात बरं का, पोस्ट ऑप किंवा निज व्रणाचे, तर त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं असे रिझल्ट देऊ शकत असतो. त्याच्यानंतर वातलम मधु असं म्हटलंय, किंचित वातकर आहे. आता वातकर कसा काय असेल, गोड आहे तरी असा एक विचार यायला पाहिजे. पण इथे खूप पुन्हा एक महत्वाची गोष्ट राहते की मध जो आहे तो बनलाय कसा, तर मधमाशा ज्या आहेत त्या फुलांमधनं घेऊन येतात. मधमाशी कधीतरी अशी शांतपणे आळशीपणे एका जागी बसली असं दिसतं का? हो, नाही दिसत, हो की नाही? ती सतत हलत आहे आणि ती हलत असल्यामुळे तिचा जो गुणधर्म आहे ना तो त्याच्यामध्ये उतरणार आणि म्हणून वातल असं म्हणतात. किंचित वातकर आहे तो जरी गोड असला तरी. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हे मध तयार होतं फुलांच्या रसापासून, तर त्यावेळेला त्या मधमाशीच्या आतलं जे पित्त असतं ना ते सुद्धा त्याच्यातनं बाहेर येत असतं आणि म्हणून पित्ताशी संबंध हा मधाचा नेहमी राहतो आणि म्हणून कफ कमी करण्यासाठी, वात कमी करण्यासाठी असा हा मध उपयुक्त ठरतो. वृक्षम कषाय मधुरम तत्तुल्या मधुशर्करा. मधुशर्करा कशी आहे? तत्तुल्या, त्याचप्रमाणे मधाप्रमाणेच मधाची साखर पण आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की मध काही काळ जर ठेवला ना तर त्याच्यामध्ये ते क्रिस्टल्स तयार होतात आणि हे जे क्रिस्टल्स असतात ना तर ते त्यालाच मधुशर्करा असं म्हटलंय, म्हणजे मधापासून तयार झालेली साखर. ही कशी आहे? तर वृक्ष आहे, कषाय आहे आणि तत्तुल्या म्हणजे मधाच्याच गुणधर्मांप्रमाणे आहे आणि म्हणून मधाच्या ऐवजी मधुशर्करा असं सुद्धा आपण वापरू शकत असतो. त्याच्यानंतर उष्णम उष्णार्थ उष्णेच युक्तम च उष्णे निहंतेतात. उष्णम उष्ण ऋतू उष्णेच, उष्णम उष्ण विकारांमध्ये, उष्ण ऋतू उष्ण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आणि उष्णे म्हणजे उष्ण पदार्थांसोबत, युक्तम च उष्णेही निहंतेतात. हे सगळ्यांबरोबर तो चालतो मध किंवा आणखीन कसा आहे, कसा चालतो म्हणजे निहंती असा, म्हणजे कसा त्रास देण्याच्या दृष्टीने आणि कसा की युक्तम उष्णही म्हणजे तो स्वतः जर उष्ण केला तर निहंती हंती या अर्थाने म्हणजे मारक ठरतो. जे उष्ण ऋतूंमध्ये, उष्ण विकारांमध्ये, त्याच्यानंतर उष्ण गोष्टींच्या सोबत किंवा स्वतः मध गरम केला असता तर काय होतो? निहंती मारक ठरतो. म्हणून मध जो आहे तर संस्कार विरुद्ध याच्यामध्ये आलेला आहे की मध कधी गरम करून खाऊ नये आणि म्हणून उष्ण पदार्थांबरोबर आणि म्हणून जाहिराती वगैरे बऱ्याच असतात ना त्याच्यामध्ये दाखवतात बघा की आम्ही साखर नाही घालत, आम्ही काय चहात, कॉफीत, मधात, सँडविच मध्ये सगळीकडे मध घालतो आणि मग मधाबरोबर घेतो का? तर मध हेल्दी आहे म्हणून. पण इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की तो गरम करून कधीच खायचा नाहीये आणि म्हणूनच मध जो आहे तर तो क्रम किंवा विरुद्ध किंवा संस्कार विरुद्ध असा आहे त्याला गरम करून खाणं आणि म्हणून गरम असा करून मध खायचा नाहीये. प्रच्छर्दने निरुहेच मधुष्णम न निवार्यते अलब्ध पाकम आशु एव तयोः अस्मिन् निवर्तते.
प्रच्छर्दने निरुहेच मधु उष्णम न निवार्यते, म्हणजे निवारण नाही केला जात, म्हणजेच काय तर चालतो सेवन केला गेला तर. म्हणजेच कसं, कशामध्ये तर प्रच्छर्दने म्हणजे वमन देत असताना किंवा निरुहेच निरुह देत असताना उष्ण मध असेल तर चालू शकतो. का, त्याचं कारण काय तर अलब्ध पाकम आशु एव तयोहो यस्मिन निवर्तते, निवर्तते म्हणजे पुन्हा बाहेर पडतो. अलब्ध पाक, त्याचा पाक होत नाही म्हणजे त्याचा अग्नीशी संपर्क येत नाही. आशु एव निवर्तते, तो त्वरितच बाहेर पडतो निरुहामध्ये आणि प्रच्छर्दनामध्ये, म्हणजे आपण जिथे जिथे वमन करतोय पेशंटला तर त्या ठिकाणी. आणि म्हणून या प्रच्छर्दन म्हणजे वमन देत असताना आपण जेव्हा मध सैंधव वगैरे देतो ना, तर त्यावेळेला हा जो मध आहे तो नाही म्हणजे गरम असला तरी सुद्धा गरम औषधांच्या सोबत हा वापरला तरी सुद्धा चालू शकतो. या अर्थाने ते आलेलं आहे की प्रच्छर्दने निरुहेच आशु प्रच्छर्दने निरुहेच मधु उष्णम न निवार्यते अलब्ध पाकम आशु एव तयोहो यस्मिन निवर्तते, ह्या ठिकाणी तो मध जो आहे तो आपोआपच बाहेर पडतोय आणि म्हणून तिथे तो चालू शकतो. इथपर्यंत साखर झालं, इक्षू विकार झालं आणि आता मधाबद्दल झालं. आता इथे आता तेलाच्या गोष्टी सगळ्या चालू होता. तैलवर्ग, जे द्रवद्रव्य, म्हणजे आपला अध्याय कुठला चाललाय द्रवद्रव्य, म्हणून हे द्रवद्रव्यांच्या बाबतीमध्ये सांगतात. विशेष करून अनुमानांसाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत असतो. मग आता तैलम तू स्वयोनिवत तत्र मुख्यम तीक्ष्णम व्यवायीच त्वग दोषकृत चक्षुष्यम सूक्ष्मोष्णम कफकृन्नच. तेल कसं आहे स्वयोनिवत, म्हणजे तो ज्याच्या पासून काढलेला आहे त्याप्रमाणे ते आहे. म्हणजे काय तर तिळाचं तेल, त्याचे गुणधर्म तिळाप्रमाणे असतील. त्याच्यानंतर जवसाचं तेल तर जवसाप्रमाणे जवसाच्या तेलाचे गुण असतील. शेंगदाण्याचं तेल तर शेंगदाण्याच्या तेलाप्रमाणे असेल. म्हणून स्वयोनिवत, योनी म्हणजे त्याची जी उत्पत्ती आहे, हे तेल कशापासून काढलंय तर त्याप्रमाणे. त्याच्यानंतर मुख्यम तीक्ष्णम व्यवायीच्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट कसं तर हे तेल कसं आहे, मुख्य तीक्ष्ण आहे आणि व्यवायी आहे. तीक्ष्ण आहे बरं का तेल, पित्तकरत्व असतं तेलामध्ये. आणि व्यवायी म्हणजे काय तर ते पहिल्यांदा सगळीकडे पोचतं आणि मग पाकाची अपेक्षा करतं. तर व्यवायी या शब्दाचा आयुर्वेदीय शब्दकोशामधून अर्थ बघायचा आणि त्याप्रमाणे तो होमवर्क साठी आहे. ओके. मुख्यम तीक्ष्णंच व्यवायीच, व्यवायी आणि विकासी असे दोन गुण सांगितलेत आयुर्वेदिक जे भावपदार्थ किंवा औषधं सांगितलेत ना त्याच्यामध्ये. तर व्यवायी असं म्हणत असताना त्याच्यामध्ये काय आहे महत्वाची गोष्ट तर हा जो व्यवायी आहे ना तर शरीराला आधी तो पूर्ण व्यापून टाकतो आणि मग तदनंतरम पाकाय कल्प्यते, मग तो पाकासाठी जठराग्नीशी येतो आणि म्हणून त्याला व्यवायी असं म्हणतात. पण ह्याचाच कारणामुळे असं होतं की ते पटकन पूर्ण शरीरात पसरतं, त्याच्यामुळं आपल्याला जे रिझल्ट आहेत ना ते सुद्धा लवकर मिळू शकतात ह्या व्यवायी गुणामुळे. ही गोष्ट महत्वाची राहते. आणि म्हणून समजा वाताचं शमन करायचंय, वात सार्वदेहिक आहे, तेल जे आहे ते व्यवायी आहे, तर म्हणून जर का तेल अभ्यंतर पानासाठी दिलं तर परत इमिजिएटली किंवा इम्पॅक्ट जो आहे ना तो पटकन मिळतो आणि आपल्याला वाताचं शमन उत्तम पद्धतीने मिळतं. आणि कसं आहे तेल तर त्वक दोषकृत चक्षुष्यम, त्वक दोषकृत त्वचेचे दोष निर्माण करणार असं आहे. चक्षुष डोळ्यांना हितकर असं आहे. सूक्ष्म उष्णम कफकृत नच, सूक्ष्म आहे, उष्ण आहे आणि काय तर कफकृत न म्हणजे कफ उत्पन्न नाही करणार आहे, म्हणजे कफाचं शमन नाही करत ते, परंतु कफ त्याने तयार पण होत नाहीये असं सांगायचंय त्यांना. आता इथे म्हणत असताना त्वक दोष कर असं जे म्हटलेलं आहे ना तर त्याच्या संदर्भ विशेष करून जे तिल तेल त्याचा संदर्भ येतो, म्हणजे ते जर का जास्त प्रमाणात पोटात गेलं तर त्वचा रोग उत्पन्न करणार असं आहे. आणखीन कसं आहे तिळाचं तेल तर कृशानाम बृहणायालम स्थूलानाम कर्षणायच बद्ध विटकम कृमिघ्नंच संस्कारात सर्व दोष जेत. कृशानाम बृहणाय अलम, अलम म्हणजे पुरेसा बरं का, म्हणजे खानाची एवढी एवढी फौज येते तर त्याच्यासाठी शिवाजीची एवढीशी छोटीशी फौज असली ना तरी ती पुरेशी आहे. का तर त्याच्यामध्ये काय समोरचं किती आहे त्याच्यापेक्षा ह्याची जी करण्याची ऍबिलिटी कपॅसिटी आहे ना ती खूप चांगली आहे. आणि म्हणून कृशाणाम बृहणाय अलम,
जे कृश लोक असतील त्यांना बृहण करण्यासाठी हे खूप छान आहे. शिवाय स्थूलानाम कर्षणायच्या, म्हणजे जे जाडे लोक आहेत त्यांना बारीक करण्यासाठी सुद्धा तेच तेल उपयोगी आहे. का तर ते संपूर्ण शरीरामध्ये व्याप्त होतंय म्हणून. मग आता हे दोन्ही गोष्टी एकच तेल एकाच वेळेला असं कसं करत असेल, तर त्या शरीराची जशी अपेक्षा असेल ना, तर त्या पद्धतीनं ह्या तेलाचं किंवा ह्या औषधांचं काम होत असतं. आणि म्हणूनच आपली जी औषधं आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की सजीवत्व असणारे असं आपण गोष्टी म्हणतो. म्हणजे आता मुळं घेतली, झाड घेतलं, पान घेतलं, फळ घेतलं, फूल घेतलं किंवा तेलापासून काढलेलं तेल घेतलं, तरी सुद्धा हे सर्व सजीव सृष्टीपासून घेतलेल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्या शरीराला कशाची अपेक्षा आहे ही गोष्ट त्या वनस्पतींना समजते. आता एक उदाहरण आपण घेऊ बरं का. तर गुडूची आपण म्हटली तर गुडूची रसायन पण आहे आणि गुडूची ज्वरहर पण आहे, बरोबर. मग आता गुडूची रसायन म्हणून काम कधी करेल आणि ज्वरहर म्हणून काम कधी करेल. म्हणजे जर का त्या शरीरामध्ये ज्वराची संप्राप्ती असेल तर गुडूची ज्वरहर म्हणून काम करेल. परंतु ते शरीर जर असेल की जे चांगल्या पद्धतीनं चालू आहे, सामता नाहीये, ज्वराची संप्राप्ती नाहीये आणि योग्य काळामध्ये म्हणजे रसायन काळामध्ये घेतलेली गुडूची असेल तर ती गुडूची रसायनाप्रमाणे काम करेल, बरोबर. म्हणजे ती वनस्पतीलाही समजते की अजून काय काम करायचं आहे ते. इतकंच नाही तर आपण जे जे मिनरल्स वापरतो म्हणजे आपण ज्याला भस्म म्हणतो, शंख, शौक्तिक, कपर्दिक, प्रवाळ किंवा इतर मोती किंवा काय सुवर्ण, रौप्य, ताम्र, तर ही सगळीच्या सगळी औषधं जी आहेत ना, त्या सगळ्यांनाच माहिती आहे की शोधन आणि मारण ह्या 2 प्रोसेस करून केली जातात. तर शोधन आणि मारण केल्यानंतरचं मिळणारं जे भस्म आहे ना, ते एलिमेंटली कदाचित प्युअर नसतं, परंतु शरीरासाठी ते प्युअर किंवा चांगलं आहे या अर्थाने. याचं कारण काय, तर आपण जी ही मिनरल्स पासून जे भस्म मिळवतो, तर ती बायो मिनरल्स या अर्थाने येतात. ते वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये खाल्लेलं असल्यामुळं त्याला त्या वनस्पतींची भावना दिलेली असल्यामुळं त्या वनस्पतींच्या अनुषंगाने ते काम करतात आणि म्हणून सजीवत्व त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे जीवन एकमेकांना देणं या अर्थाने ह्या वनस्पती आलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्या शरीराची अपेक्षा कशी आहे हे त्या बघून तिळाचं तेल काम करेल की कृशानाम बृहणाय आणि स्थूलानाम कर्षणाय ही गोष्ट घडते. आणखीन एक मला इथे गोष्ट सांगायची वाटते की ज्या ज्या वेळेला शरीरामध्ये सामान्यतः वात वाढलेला असताना त्याला कॉम्पन्सेट करण्याच्या दृष्टीने म्हणून मेद वाढायला लागतो आणि मग शरीरामध्ये मेद वाढल्यामुळे वजन किंवा फॅट म्हणजे आकार, व्हॉल्यूम, आकारमान वाढत असतात. पण जर का इथे वाताचं शमन करण्यासाठी तिळाचं तेल जर पोटात दिलं तर ते वाताचं शमन करेल आणि मेद वाढण्यापासून अटकाव करेल. म्हणून बृहण म्हणजे ज्याला आपण कर्षण करणं किंवा बृहण करणं ह्या दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम करणं ही गोष्ट त्याला जमते. आणि म्हणून आणि का तर ते व्यवायी पण आहे, तेव्हा संपूर्ण शरीरात एकदम पसरते आणि मग त्याला समजते की शरीरामध्ये काय घटना आहे त्याच्यानुसार ते ऍक्ट करते. ओके. त्याच्यानंतर बद्ध विटकम म्हणजेच काय आणि काय कृमिघ्न असं ते आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बद्ध विटकम म्हणजे काय, तर मलावरोध होत असताना बद्ध विट असं असताना ते उपयुक्त आहे. आणखीन काय तर कृमिघ्न आहे. आणि काय तर संस्कारात सर्व रोगजित, संस्कारात सर्व रोग घालवणार आहे. मग हे संस्कार कुठले, तर तैलसिद्धी पाक कल्पना ज्या आहेत की ज्या ज्या औषधांमध्ये जे जे तेल तयार केलं जातं तर त्याच्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतील आणि म्हणून ते सर्व रोगजित असं आहे. सतिक्त उष्णम एरंडम तैलम स्वादु सुरम गुरु वर्ध गुल्म अनिल कफान उदरम विषमज्वरम ऋक्षोफौच कटिगुह्य कोष्ठ पृष्ठाश्रय जये. आता सतिक्त उष्ण एरंडम, एरंड तेलाबद्दल सांगतात. सतिक्त किंचित तिक्त म्हणजे कडू असणार, उष्ण म्हणजे तिखट असणार म्हणजे कडवट तिखट असं हे एरंड तेल आहे. आणि कसं आहे स्वादू सरम गुरु, मधुर असा सुद्धा त्याचा अनुरस आहे. सर आहे, एरंड तेल जे आहे ते सर असल्यामुळं बद्ध विटकता असताना ते दूर करणार असं आहे. आणि कसं आहे गुरु आहे मात्र जड आहे आणि जड असल्यामुळे काय होतं ते विशेष करून पक्वाशयावरती काम करतात. त्याच्यानंतर वर्ण गुल्म अनिल कफ आणि उदर विषमज्वर यांना नाश करणार आहे. जयेत
वर्धम म्हणजे ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये हर्निएशन म्हणतो, तर त्याला वर्धम असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय आलेलं आहे, तर गुल्म म्हणजे दोषांचा गोळा किंवा कुठलेही आपण स्पेस ऑक्युपाईंग लिजन्स म्हणू. अनिल कफ म्हणजे वात घालवणारं, कफ घालवणारं, उदरावरती उपयुक्त असं असणारं आणि विषमज्वर दूर करणारं असं हे एरंड स्नेह किंवा एरंडेल तेल आहे. आणि त्याच्यामध्ये तीक्ष्णोष्णम पिच्छिलम विसरम रक्त एरंडोद्भवम तू अति. रक्त एरंडोद्भव म्हणजे रक्त एरंडापासून, म्हणजे एरंडाचे 2 प्रकार आहेत, बरोबर. तर त्यातला रक्त एरंड म्हणजे त्याची जे हे असते ना, दांडा जो असतो ना एरंडाचा, म्हणजे ज्याला स्टेम आपण म्हणू, त्याला लालसर छटा असते आणि त्याचा इव्हन पान सुद्धा किंचित लालसर असतं. तर असा जो लाल एरंड आहे ना, तर ते तीक्ष्ण उष्ण जास्त आहे, पिच्छिल आहे, विस्र आहे आणि त्याच्यामुळं विस्र म्हणजे काय, तर एक विशिष्ट वास असणार आहे. म्हणून पूर्वी जास्ती करून एरंडेल तेलाला वास खराब जास्ती यायचे बघा. आता ते डिओडराइज वगैरे केलं जातं आणि त्याप्रमाणे ते तेल आणलं जातं. तिक्त उष्ण एरंडम तैलम स्वादू सरम गुरु वर्धम गुल्म अनिल कप उदरम विषमज्वरम वृक्षोफौच कटी गुह्य कुष्ठ पृष्ठाश्रय उजयेत. वृक्षोफ रुजा आणि शोथ हे घालवणारे आहेत. कुठले? रुजा म्हणजे वेदना आणि शोथ म्हणजे सूज कुठलीही. कटिगुह्य कोष्ठ पृष्ठ आश्रय कमरेच्या ठिकाणचं, गुह्य स्थानामधलं, कोष्ठाच्या ठिकाणचं, पृष्ठाच्या ठिकाणचं जो काही शूल आणि शोथ आहे तो घालवणार आहे. म्हणजे अधोभाग म्हणजे नाभीच्या असमानताच्या पासून खालचा संपूर्ण भाग आहे त्याच्यावरती हा एरंडाचं काम चांगलं होता. आणि रक्त एरंड जो आहे तो विशेष करून पिच्छिल तीक्ष्ण उष्ण आणि विस्रगंधी असा आहे. तर त्या दृष्टीने रक्त एरंडाचं काम जे आहे ना ते अतिशय तीक्ष्ण म्हणजे एरंडापेक्षा सुद्धा जास्त तीक्ष्ण अशा पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर कटुष्णम सार्षपम तीक्ष्णम कफ शुक्रानिलापहम लघु पित्तास्रकृत ओठ कुष्ठ अर्श व्रण जंतुजित. सार्षप म्हणजे सर्षपापासून काढलेलं ते सार्षप. सर्षप म्हणजे काय? मोहरी, म्हणजे मोहरीचं तेल. कसं आहे, यालाच कटू तेल असं पण म्हटलं जातं. कटू आणि उष्ण असं आहे. तर कटू म्हणजे तिखट, बरोबर. तर अतिशय तिखट असतं म्हणून त्याला सार्षप किंवा कटू तेल असं नाव आहे. मोहरीच्या तेलाची फोडणी अशी करून बघा, ह्याला लोणच्यांना वगैरे विशेष करून वापरली जाते. तर ही जी फोडणी वापरली जाते ना, तर ती तीक्ष्ण जास्ती असते आणि म्हणूनच कटू तेल असंही त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना शिंका वगैरे येतात, ऍलर्जी वगैरे पण असते बरं का सरसप तेलाची. भल्लातकाची जशी असते ना तशीच सरसप तेलाची पण ऍलर्जी बऱ्याच जणांना असते. त्याच्यानंतर तीक्ष्ण आहे जास्त प्रमाणामध्ये. कफ शुक्र अनिलापहम. कफ अपह म्हणजे घालवणार आहे, शुक्र कमी करणार आहे आणि अनिल म्हणजे वात हा कमी करणार आहे. लघु पित्तास्रकृत लघु आहे आणि पित्त रक्त करणार आहे, म्हणजे पित्त वाढवणार, रक्त वाढवणार आणि रक्तपित्त वाढवणार असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणूनच लोणचं खूप जास्त प्रमाणामध्ये खाणं हे रक्तपित्तास कारणीभूत आहे. पण आताची जर का तुम्ही लोणची बघितली ना, तर बऱ्याचशा लोणच्यांना ह्याला एक विशिष्ट वास येतो सरसप तेलाला, म्हणून घातलं जात नाही सरसप तेल. तर नॉर्मल आपले जे सनफ्लॉवर किंवा इतर जे शेंगदाण्याचं ही तेल वापरतात. त्याच्यामुळं आताची लोणची प्रिझर्वेटिव्ह जास्ती असल्यामुळे त्रासदायक होतील, नक्की सारषप तेल जास्ती असल्यामुळे. आणि कसं आहे ते, तर कोठ कुष्ठ अर्श व्रण जंतुजित. कोठ घालवणार आहे, तर त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला अंगावरती गांधी उठतात किंवा अर्टिकेरिया आपण ज्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी हे सरसप तेल लावण्यासाठी द्यावं, तर उत्तम पद्धतीने जातं. कारण की ते वात कमी करणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की त्याची जी संप्राप्ती आहे तर ती आशयापकर्षक गतीमुळे होते, न की पित्त वाढल्यामुळं. आणि म्हणून पोट घालवण्यासाठी म्हणून वाताचं शमन करणं जिथे गरजेचं आहे ना आणि तीक्ष्णत्व असणारं असं सारसप तेल महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर कुष्ठ अर्श व्रण जंतुजित. कुष्ठ घालवणार आहे उत्तम पद्धतीनं आणि कुष्ठ जात असल्यामुळे काय होतं, अनेक तेल जर का बघितली तुम्ही कुष्ठाच्या अध्यायामधली तर ती सरसप तेलामध्ये बनवावीत असं म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अर्श साठी उपयुक्त आहे. हे जर का तेल आपण बघितलं ना, तर मोहरी जी असते त्याच्या बियांपासून काढलं जातं. मोहरी तीक्ष्ण आहे आणि म्हणूनच अग्निवर्धन करणारे, म्हणून सरसप तेल सुद्धा अग्निवर्धन करणारं राहतं. आणि सन्ने नले संती न संती दीप्ते अशी अर्श अतिसार ग्रहणीची संप्राप्ती असल्यामुळं अर्शासाठी याचा उपयोग होतो.
आणि व्रणजंतुजित हा एक महत्वाचा हे आहे बरं का, भाग आहे याच्यामध्ये. व्रणजंतू म्हणजे व्रणाच्या ठिकाणी जे जंतू तयार होतात ना, तो असा एक आपल्याला अर्थ घेता येतो. आणि हे दोन्ही वेगवेगळे, हे व्रण घालवणारं आणि जंतू घालवणारं. मग आता इथे जंतू एकटा जर शब्द घेतला ना, तर तिथे पक्वाशयातले विशेष करून जे दोष आहेत ते घालवणारं असं आहे. आणि म्हणून सरसप तेलाचे बस्ती जे आहेत ना, तर त्याचा पण उपयोग डाळिंबाच्या सालीबरोबर पण केला तर जे पक्वाशयामध्ये असणारे कृमी आहेत ते पडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसंच व्रणाच्या ड्रेसिंगमध्ये जर का नॉन हिलिंग वुंड्स असे असतील ना, तर तिथे सुद्धा सरसप तेलाचा उपयोग होतो. मोहरीची जर धुरी दिली ना, तर व्रणातले जे मॅगेट्स असतात ना, ते सुद्धा बाहेर येतात असं वर्णन आहे. आणि म्हणून हे तेल महत्वाचं. आणि म्हणून व्रणजंतुजित याचा अर्थ व्रणजित, जंतुजित, व्रणजंतुजित असं दोन्ही घ्यायला हवा. त्याच्यानंतर आक्षम स्वादु हिमम केशम गुरु पित्ता निलापहम. आक्ष म्हणजे बेडा बर का. बेड्याचं तेल कसं आहे, बेड्यापासून पण तेल काढतात. आपल्याला ना अगदी फार म्हणजे काय ते आता बरेच आयुर्वेदिक जे प्रॅक्टिस करत असतील त्यांना ठीक आहे, पण जे नवीन मुलं आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना फक्त शेंगदाण्याचं तेल, सनफ्लावरचं तेल आणि राईस ब्रॅन तेल ही 2-3 तेल माहित असतात जाहिराती बघितल्यामुळे. पण बऱ्याच इतर गोष्टींची तेल काढली जातात हे माहिती असायला हवं. मग त्याच्यामध्ये आक्ष म्हणजे बेड्याचं तेल, तर ते कसं आहे, स्वादू ते मधुर रसाचं आहे, शीत आहे, केश्य आहे विशेष करून. आता त्रिफळा केश्य आपल्याला माहिती असतं, तर बेड्याचं तेल सुद्धा केश्य आहे, जड आहे थोडस आणि पित्त वात कमी करणारं असं आहे. त्याच्यानंतर नात्युष्णम निंबजम तिक्तम कृमिकोष्ठ कफ प्रणुत. न अति उष्णम निंबजम, निंबाचं तेल, कडुनिंबाचं तेल बर का. आता निंबोण्या, कडुनिंबाची पानं ह्या गोष्टींपासून हे तेल काढलं जातं. आणि उत्तम प्रकारचं कुष्ठघ्न म्हणून हे तेल वापरलं जातं. हे तेल कसं आहे, नात्युष्ण. निंब जर बघितलं तर शीत आहे, वृक्ष आणि शीत असं आहे. तेल जे आहे ना, तर ते वृक्षता तर त्याच्यामध्ये तेवढी नसणारच, कारण ते तेल आहे साक्षात. आणि उष्ण मात्र नाही येते, परंतु शीत पण नाहीये, अशी जी गोष्ट आहे त्याला नात्युष्ण म्हटलं जातं. म्हणजेच काय की गरम पण नाही आणि थंड पण नाही, तर शरीराला उपयुक्त या अर्थाने ते घडतं. तिक्त आहे आणि कृमी घालवणार आहे, कुष्ठ घालवणार आहे आणि कफक घालवणार आहे. प्रणुत म्हणजे नाश करणार या अर्थाने. तर कृमी घालवणार, कुष्ठ घालवणार आणि कफ घालवणार. आणि म्हणून त्वचेच्या वेगवेगळ्या विकारांमध्ये ज्या वेळेला त्वचेच्या ठिकाणी सूक्ष्म असे जंतू कृमी असतात किंवा इव्हन व्हिटिलिगोचे जे पेशंट्स असतात त्यांच्या ठिकाणी पण म्हणजे श्वित्राच्या ठिकाणी पण कृमींची चिकित्सा करावी असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला बाकूची तेल आपण वापरत असतो, तर निंबाच्या तेलाचा सुद्धा या पद्धतीने चांगला उपयोग होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर उमा कुसुंभजम चोषणम त्वक दोष कफ पित्त कृत. उमा कुसुंभ म्हणजे काय, कुसुंबचं तेल म्हणजे जवसाचं तेल बर का. ते कसं आहे, उष्णम, उमा म्हणजे जवस, कुसुंब म्हणजे करडई. उमा कुसुंब म्हणजे करडईचं तेल आणि जवसाचं तेल कसं आहे, उष्ण आहे, त्वक दोष कफ पित्त कृत, पित्त विकार करणारं, कफ विकार करणारं आणि त्वक दोष करणारं असं आहे. सो त्याच्यामुळं जवसाचं तेल किंवा करडईचं तेल हे जे आहे ते त्वचेचे विकार उत्पन्न करणारं असल्यामुळं नित्य नियमित खाण्यासाठी करडईचं तेल फारसं वापरू नये. तसे फारसे आता सध्या वापरत नाहीत, पण मधला काळ होता की करडईचं तेल बरेच लोक वापरत होते. सॅफ्लॉवर ज्याला म्हणतात ना, ते म्हणजे करडई बर का. सो ती गोष्ट शक्यतो त्वक दोषकर असल्यामुळे वापरू नये. जवसाचं तेल जे आहे ना, ते गंधकवृत्ती वगैरे बनवण्यासाठी विशेष करून आपण वापरतो, तर ते त्यामध्ये बघायला पाहिजे, कारण कफ पित्त कृत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर वसा मज्जा च वातघ्नौ बल पित्त कफ प्रदौ मांसानुग स्वरूपौच विद्यात मेदोपी तौ इव. आता हे सगळे ना वसा मज्जाच वातघ्नौ, वातघ्नौ द्विवचन आहे. वसा आणि मज्जा हे दोन्ही कसे आहेत, वातघ्न आहेत. आणि ते द्विवचनामध्ये असल्यामुळं पुढचा सुद्धा शब्द बल पित्त कफ प्रदौ हे दोघे जण म्हणजे वसा आणि मज्जा बलप्रद, पित्तप्रद, कफप्रद असे आहेत. वसा म्हणजे काय, तर शुद्ध मांसस्य यस्नेह वसासा परिकीर्तता. म्हणजे कुठलंही मांस घ्यायचं, ते पाण्यामध्ये उकळवायचं, उकळल्यानंतर त्याला जो तवंग येतो त्याला वसा असं म्हटलं जातं. आणि मज्जा म्हणजे काय, तर जी अस्थीच्या आत पुरण करते ती मज्जा.
नळ्या विशेष करून पाया सूप वगैरे बनवतात ना, तर ते ह्या म्हणजे मज्जा असते म्हणून विशेष करून केलं जातं. उत्तम वातघ्न आहे. याच्यामध्ये शुकर वसा म्हणजे डुकराची जी वसा आहे ना, ती अतिशय उत्तम वातशमन करून वेदना शमन करणारी आहे आणि म्हणून शुकर वसा सुद्धा बरेच ठिकाणी वापरली जाते. फक्त शुकर वसाची एक गोष्ट अशी महत्वाची आहे की ही शुकर वसा जर बंद करून ठेवली ना, तर भयंकर घाणेरडा वास येतो. तेव्हा शुकर वसाची बाटली नेहमी ओपन ठेवली जाते. त्याच्यानंतर म्हणजे कपडा वगैरे बांधून ठेवली जाते, पूर्ण टाईट पॅक नाही करत. त्याच्यानंतर काय आहे तर वातघ्न, दोन्हीही वातघ्न आहेत. तैल तूप वसा मज्जा हे स्नेह असल्यामुळे वाताचं शमन करणारच आहेत. हा एक थंब लक्षात ठेवून द्यायला पाहिजे. बल देणारं, पित्त देणारं, कफ देणारं असे आहेत. म्हणजे बल प्राप्त करून देतात वसा आणि मज्जा. पित्त आणि कफ सुद्धा त्यांनी वाढतात आणि म्हणूनच पित्त कफ वाढत असल्यामुळं किती प्रमाणात खायचं ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहते. मांसानुग स्वरूप म्हणजे काय, कुठल्या प्राण्याचा मांस आहे त्याच्यानुसार त्याचं स्वरूप बदलेल. जसं आपण तेलामध्ये बघितलं की त्याच्या योनीप्रमाणे म्हणजे ते कशापासून काढलंय तेल त्याच्याप्रमाणे त्याचे गुणधर्म बदलतील. तसंच कुठल्या मांस आहे म्हणजे सशाचं आहे, मगरीचं आहे का डुकराचं आहे का अजा म्हणजे बोकडचं आहे, याच्यानुसार त्याचे गुणधर्म बदलतील. आणि विद्यात मेदोपी ताविव म्हणजे काय तर तौ इव एचो यवा यावा हा प्रमाणे हा संधी आहे. त्याचप्रमाणे मेदाचं पण जाणावं म्हणजे मेद जो आहे तो सुद्धा त्याचप्रमाणे जाणावं म्हणजे कुठल्या प्राण्याचा आहे त्याच्यावरून त्याचे गुणधर्म बदलतील. ओके, सो इथपर्यंत हा सगळा तैल वर्ग झाला. आता इथे मेद आणि मांसाचा वसा आहे ना हे सुद्धा तैल वर्गात घेतले हे लक्षात घ्यायला पाहिजे बरं का. त्याच्यानंतर इति मध्यवर्ग, हा याच्यापुढे मध्यवर्ग चालू होतो. एक श्लोक वाचूयात का, घेऊयात अजून एक दोन श्लोक तरी होऊन जाते. दीपनम रोचनम मध्यम तीक्ष्णोष्णम तुष्टि पुष्टिदम सस्वादु तिक्त कटुकम अम्लपाक रसम सरम सकषायम स्वरारोग्य प्रतिभा वर्ण कृतलघु नष्ट निद्रा अतिनिद्रेभ्यो हितं पित्तास्र दूषणम कृशस्थूलहितं रूक्षम सूक्ष्मं स्रोतो विशोधनम वातश्लेष्महरं युक्त्या पीतं विशवद अन्यथा गुरु तद्दोष जननम नवम जीर्णम अतो अन्यथा. तो मध्य कसा आहे तर दीपनम रोचनम मध्यम, दीपन अग्नीचं दीपन करणारं असं आहे. रोचन म्हणजे अन्नाची रुची उत्पन्न करून देणारं असं आहे. आणि कसं आहे तर तीक्ष्ण उष्ण तुष्टी पुष्टीद, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, तुष्टी आणि पुष्टी देणार आहे. तोष म्हणजे मनाला संतोष देणार आहे आणि शरीराची पुष्टी करणार आहे. आता इथे मद्य म्हणत असताना वेगवेगळ्या प्रकारचं मद्य आलं. मग त्याच्यामध्ये अगदी तांदळापासून गव्हापासून वगैरे तयार केल्यापासून वेगवेगळी जी आसवारिष्ट आहेत त्याचा सुद्धा अर्थ इथे पण लावून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सस्वादू तिक्त कटुकम अम्ल पाक रसम सरम, सस्वादू तिक्त कटुक अम्ल पाक रसम, तिक्त कटू रस असणार, सस्वादू असं असणार, अम्ल पाक असणार म्हणजे कुठलंही जे आसवारिष्ट असुत कल्पना जी आहे ना ती अम्लपाकी अशी आहे हेही लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सर आहे म्हणजे सृष्ट विन्मूत्र करणार असं आहे. सकषायम स्वरारोग्य प्रतिभा वर्ण बलकृत लघु, सकषाय कषाय पण आहे रस त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे द्रव्य एकत्र येत असल्यामुळं स्वादू आहे, तिक्त आहे, कटू आहे, आम्ल आहे आणि कषाय आहे एवढे रस त्याच्यामध्ये आहेत. मग ते कसं आहे तर स्वर कृत स्वर वाढवणार, स्वर उत्तम करणार असं आहे. आरोग्य वाढवणार असंही आहे योग्य मात्रेत घेतलं तर. प्रतिभा वाढवणार आहे, बरेच लोक आपण बघत असतो की प्रतिभावान जे असतात ना तर त्यांना ह्या गोष्टींची सवय असते, पण एक वेगवेगळे मद वेगवेगळे सांगितले. प्रथम मदाच्या अवस्थेपर्यंतच राहावं, त्याच्यापेक्षा पुढे गेलं ना तर त्याचा त्रास होतो. त्याच्यानंतर आणखीन काय आहे तर वर्णकृत म्हणजे शरीराची जी कांती वर्ण जो आहे तो चांगला करणार आणि लघु गुणाचा आहे. नष्ट निद्रा अतिनिद्रेभ्यो, निद्रा पूर्णपणे निघून गेलेली असल्यास किंवा अतिनिद्र खूप जास्ती झोप येत असल्यास म्हणजे अति कफ असल्यास शरीरामध्ये, ह्या दोन्ही ज्या अवस्थांमध्ये तिथे हितम हितकर आहे. पित्तास्त्र दूषणम पित्त रक्त दूषणम म्हणजे पित्त रक्त वाढवणार असं हे मध्य आहे. कृशस्थूल हितम म्हणजे काय तर कृश आणि स्थूल या दोनही लोकांना हितकर असं ते आहे.
कृशत्व असतानाही, कारण काय तर ते अग्नी वाढवणारे म्हणजे कृशत्व नष्ट होईल, आणि स्थूलत्व असतानाही उपयोगी, याचं कारण की ते लघु आहे आणि अग्नी वाढल्यानंतर स्थूलत्व कमी होईल. या दोन्ही अर्थाने कृशांना आणि स्थूलांना दोघांना उपयुक्त. वृक्ष आहे मात्र सूक्ष्म आहे आणि स्रोतो विशोधन म्हणजे स्रोतस्स शुद्ध करणार असं आहे. वातश्लेष्म हरम युक्त्या पीतम विषवत अन्यथा, ही ओळ अतिशय महत्वाची, लक्षात घ्यायला पाहिजे. युक्त्या पीतम वातश्लेष्म हरम, योग्य पद्धतीने युक्तीने जर घेतलं तर ते वात कफ हर असं आहे. परंतु अन्यथा विषवत, म्हणून मद्याचे आणि विषाचे गुणधर्म सिमिलर आहेत, जे की ओजाच्या विरुद्ध आहेत. अन्यथा अयोग्य पद्धतीनं घेतलं गेलं तर. आता ही युक्ती म्हणजे कशी, तर ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे की या ऋतूमध्ये या पद्धतीची मद्य घ्यावीत, इतकं पाणी घालून घ्यावं, इतक्या प्रमाणात घ्यावं वगैरे वगैरे, जो सगळा आहे तो. पण एकदा ही गोष्ट चालू केली ना की ती नियम किंवा ती युक्ती ही सगळी विसरायला होते, आणि म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या राहतात. हे चांगलं आहे असं कुठेही याच्यामध्ये आपण फारसं सांगू शकत नाही, कारण ते कुठे युक्ती त्याची नष्ट होईल ही गोष्ट सांगता येत नाही. गुरु तद्दोष जननम नवम जीर्णम अतः अन्यथा, तद्दोष जननम जीर्णम अतः अन्यथा, नवम ज्या वेळेला हे जीर्ण असेल ना तर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मिळतील, म्हणजे चांगलं तयार झालेलं आहे. परंतु नव मद्य जे आहे ना तर ते गुरु जड आहे, दोष जनन असं आहे, दोष उत्पन्न करणार असं आहे, आणि म्हणून काय करावं तर ते जीर्ण किंवा जुनं घ्यायला हवं असा अर्थ. ते मला असं वाटतं की बऱ्याच महागाच्या ज्या असतात ना त्या जुन्या असतात बरं का, हे जे मिळतात मद्याच्या. त्याच्यानंतर पेयम न उष्ण उपचारेण न विरिक्त क्षुधातुरैः न अत्यर्थ तीक्ष्ण मृद्वल्प संभारम कलुषन्न च. आता इथे त्यांनी सगळी युक्ती सांगितली. पेयम न उष्ण उपचारेण, उष्ण उपचार करून ते पिऊ नये. म्हणजेच काय तर उष्ण उपचारेण म्हणजे जो नेहमी गरम खाणारा किंवा उष्ण उपचार करणारा, उन्हामध्ये जाणारा असा झाला जो आहे त्यांनी न पेयम, त्यांनी पिऊच नाही असं म्हणलंय. आणि आत्ताच्या काळामध्ये आपण जर का बघितलं तर बरेचसे लोक ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये बसतात. उष्ण उपचार न घेणारे असे काही कोणी सापडत नाही. त्याच्यानंतर विरिक्तम म्हणजे ज्यांनी विरेचन घेतलंय त्यांनी घेऊ नये. क्षुधा, ज्याला भूक लागली आहे त्यांनी घेऊ नये. आणि आतुर म्हणजे क्षुधातुर किंवा क्षुधा आणि आतुर वेगवेगळे, किंवा जो आजारी आहे त्यांनी घेऊ नये. भूक लागलेली असताना घेऊ नये असं सांगितलंय बरं का. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. न अत्यर्थ तीक्ष्ण, खूप जास्त तीक्ष्ण, अतिशय तीक्ष्ण असं. त्याच्यानंतर मृदू अल्प संभार म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये संभार म्हणजे मसाले खूप कमी प्रमाणामध्ये किंवा खूप तीक्ष्ण आहेत असे जर का असतील, आणि कलुष म्हणजे जे मद्य गढूळ झालेलं आहे किंवा त्याला एक ट्रान्सपरंट हे यायला पाहिजे ना तसं जर का नसेल आलं तर ते न च, ते पिऊच नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की खूप जास्त तीक्ष्ण उष्ण चटमटीत असे पदार्थ खाल्ले जातात त्याच्यासोबत, तर ही गोष्ट चुकीची आहे. संभार असा शब्द वापरला जातो मसाल्यांना. त्याच्यावर खूप जास्त मसाले असणार किंवा अगदीच मसाले नसणार असंही त्याच्यासोबत खाऊ नये, ही युक्ती त्यांनी सांगितली त्याची. त्याच्यानंतर गुल्म उदर अर्श ग्रहणी शोष हृद स्नेहनी ही गुरु सुरा अनिलग्नी मेदोसृक स्तन्य मूत्र कफावहा. सुरा, सुरेबद्दल गुण सांगतात. मग सुरा म्हणजे काय तर तांदळाच्या पिठापासून जे बनवलेलं असूत असतं कल्पना, तर त्याला सुरा असं म्हणलं जातं. गुल्म उदर अर्श ग्रहणी यांच्या ठिकाणी हे हरण करणारी किंवा शोष हरण करणारी अशी ही सुरा आहे. हे गुल्म घालवतं, उदर घालवतं, पण योग्य मात्रेमध्ये आणि योग्य युक्तीने जर घेतलं तर. स्नेहनी गुरु, गुरु जड आहे. सुरा अनिलग्नी वात शमन करणारी आहे. मेदो अश्रू स्तन्य मूत्र कफावह म्हणजेच काय तर मेद, त्याच्यानंतर रक्त, स्तन्य, मूत्र, कफ, आवह म्हणजे काय तर ते वाढवणार अशी ते आहे. आणि मेद वगैरे ह्या गोष्टी वाढवत असल्यामुळे सुरेचं प्रमाण सुद्धा महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतर तद्गुणा वारुणी हृद्या लघुस तीक्ष्णानी हंतीच शूल क शूलकासव निश्वास विबंधात्मान पीनसान. इथे आपण थांबूया. आपल्याकडे काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकतात.
वारुणी 68व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे आज. पण ह्याच्यामध्ये जाऊया चॅट बॉक्स मध्ये. आकांक्षा खूप छान होमवर्क करते आहे बरं का, तर आकांक्षाचं त्याबद्दल अभिनंदन. बाकी काही कोणी अजून फारसं पाठवत नाहीये, याच्यावरती पाठवलं तर उत्तम आहे, सगळ्यांसाठी त्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. धमासाची साखर मिळते का? तर धमासा आणून त्याची पंचांगापासून आपण साखर बनवावी लागते. बाजारात मिळते की नाही मी काही बघितलं नाही. बीटरूट आणि कोकोनट पासून ही शर्करा बनवली जाते. बरोबर आहे, बीटरूटची असते, कोकोनटची पण असते, अजून बऱ्याच गोष्टींची असते, तर त्या पण नक्की बघून ठेवा तुम्ही. हा, रक्तपित्तामध्ये मध कसा चालतो असं म्हटलंय, तर योगवाही हा जो मधाचा गुण आहे ना, ती जास्त महत्वाची आहे. रक्तपित्तामध्ये पित्त प्रकोप आहे आणि त्याच्यापासून रक्ताशी समूर्छना झाल्यानंतर रक्तपित्त उत्पन्न होतं. मध बनत असताना तो नो डाऊट की त्याच्यामध्ये हनीबीचं पित्त मिसळतं, परंतु असं होत असताना सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे की ते हनीबीचं पित्त त्याच्यामध्ये मिसळत जरी असलं ना, तरी सुद्धा एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी की फुलांचे वेगवेगळे रस त्याच्यामध्ये येतात आणि फुलांचे रस असल्यामुळं काय महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी, तर हे फुलांचे रस असल्यामुळं फुलं जी असतात ना, तर ती आपण बघतो की विशेषत्वाने सुगंधी असल्यामुळे पित्तशमन आहे, म्हणून मध चालतो. डायबिटिक पेशंट्स मध्ये मध दे सकते हैं क्या? एज प्युअर मध रेअरली मिळता है. मध जो आहे ना, तर तो काही कंपन्यांचा किंवा विशिष्ट पोळ्यातनं वगैरे काढला असेल तर तो चांगला मिळतो प्युअर आपल्याकडे अजून तरी, आणि मधुमक्खी पालन हा व्यवसाय म्हणून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फ्लरिश होतोय. सो आपण मध चांगल्या प्रतीचा घेऊ शकतो, मिळतो आणि डायबिटिक पेशंट्स मध्ये देता येतो, ते आपण मगाशी बघितलं. त्याच्यानंतर खंड शर्करा साखर रोज वापरली तर चांगली का? तर उत्तमच आहे, ती श्रेष्ठ आहे, तर वापरू शकतोच. फक्त महाग बऱ्यापैकी आहे बरं का, आपली नॉर्मल साखरेपेक्षा जवळजवळ 16 पटीनं महाग आहे खंड शर्करा. याचं कारण काय की त्याच्यामध्ये केमिकल्स काही बनत नाहीत आणि त्याच्यामुळं त्याची बनवण्याची प्रोसेस आणि त्याच्यामध्ये येणारं यील्ड या दोन गोष्टी वेगवेगळ्या राहतात. म्हणून सध्या वापरात असलेली रिफाइंड ऑइल्स कितपत व्यवहारी असतात, त्या द्रव्यांचे गुण कितपत त्यात असतात. रिफाइंड ज्या वेळेला तेल केलं जातं ना, तर त्यावेळेला त्याच्यातला जो फायबरचा प्रकार आहे ना, तर तो बऱ्यापैकी सगळा काढून टाकला जातो, म्हणून ती तेल खूप जास्त ट्रान्सपरंट आणि चकचकीत अशी दिसत असतात. पण थोडंसं तेलामध्ये ज्या द्रव्यापासून काढले त्याचे घटकांश असणं अशी गोष्ट असायला हवी, तरच ते थोडंसं स्नेहन करणारं चिकट असं ते तेल असतं. रिफाइंड तेल जर बघितली ना, तर अगदीच ड्राय असतात ते. तर तशी जी तेलं आहेत ना, तर ती म्हणायला तेल आहेत, परंतु त्याचा उपयोग तेवढा होत नाही. म्हणून आता जर तुम्ही बघितलं ना, तर रिफाइंड तेलावरून पुन्हा एकदा लोक आता नॉन रिफाइंड तेलाकडे चालले आहेत. इव्हन लाकडी घाणा त्यांनी काढलेलं तेल किंवा स्वतः ते घाण्या छोटे मिळतात आजकाल, जसं ते पिठाची चक्की मिळते ना तसे, तर ते आणून लोक तेल बनवावं अशा पद्धतीनं त्यांचं वाटचाल पुन्हा जुन्या आपल्या काही गोष्टींकडे चाललेली आहे. सो रिफाइंड ही गोष्ट वापरू नये विशेषत्वाने. ओके, नंतर शेंगदाणा तेलाचे गुणधर्म काय आहेत? महाराष्ट्रामध्ये तेच अधिक प्रमाणात वापरले जाते. भुईमुग जो आहे ना, उत्तम स्नेहन करणारा आहे. तो विशेष करून जमिनीच्या खालती त्या शेंगा तयार होतात, तुम्हाला माहिती असेल. सो त्या पृथ्वी आणि आपमहाभूत प्रधान असं ते द्रव्य आहे. जड आहे पृथ्वीच्या पोटाच्या आतमध्ये ते दाणे तयार होत असल्यामुळं, आणि म्हणून हे जे तेल आहे ते थोडंसं जड निश्चित असतं. पित्तकर आहेच आहे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कफवातात्मक असल्यामुळं पृथ्वी आपमहाभूतात्मक असल्यामुळं कफ निर्माण करणार असं आहे. बिड्याचं तेल मिळतं बरं का, जवसाचं तेल पण मिळतं. ओके, एक दोन प्रश्न आहेत. एक मिनिट. त्याच्यामध्ये एक विचारलेलं आहे,
एक फिमेल पेशंट आहे 27 इयर्स, सेकंडरी इन्फर्टिलिटी, एडिनोमायोसिस आहे USG मध्ये आणि PCOD पण आहे. तर काय द्यावं असं म्हटलेलं आहे. तर एडिनोमायोसिस असताना ना आतसी उपनाहाचा उपयोग खूप चांगला होतो त्याच्यामध्ये. सो पेशंटला पिरियडचे दिवस सोडून उरलेले सगळे दिवस जे आहेत ते आतसी उपनाह ओटीपोटाला लावण्यासाठी, त्याच्यानंतर गुडूची, शंख आणि नारायणी असं जे आहे ते पोटामध्ये चालू करायला हवं. त्याच्यानंतर सेकंडरी इन्फर्टिलिटी मध्ये विशेष करून ट्युबल ब्लॉक असण्याची शक्यता जास्ती असते आणि म्हणून HSG एकदा पेशंटची करून घ्यायला पाहिजे. म्हणजे ब्लॉक वगैरे नाही आहेत ना, तर ह्या सुद्धा गोष्टी बघून घ्यायला हव्यात. ओके. त्याच्यानंतर एक विचारलेलं की प्रसूतीपूर्व एरंडेल तेल घ्यायचं असेल तर किती मात्रेमध्ये घ्यावं, असा एक क्वेश्चन आहे. तर बऱ्याच वेळेला 9वा महिना पूर्ण होत आल्यानंतर ज्या वेळेला आपण म्हणजे एक्सपेक्ट करतोय की डिलिव्हरी डेट आहे, त्यावेळेला एरंड स्नेह दिलं जातं. वाताचा अनुलोमन आणि शमन दोन्ही गोष्टी होतात म्हणून. तर एरंड स्नेहाची मात्रा जी आहे ना, ती सर्वसाधारणतः 40 ml वगैरे अशा वेळेला वापरली जाते आणि त्याच्याबरोबर पाव ते अर्धा चमचा म्हणजे 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम ओवा त्याच्यासोबत वापरावा आणि ओवा वापरला असल्यामुळं त्याच्यामध्ये किंचित तीक्ष्णत्व येतं आणि काय म्हणतो आपण पेन्स यायला मदत होत असते आणि म्हणून एरंड स्नेह जो आहे तो साधारण 40 ml एवढा वापरला मॅक्झिमम तरी सुद्धा चालतो. 2 ते 3 दिवस जर देणार असेल ना, तर त्याच्यामध्ये तो साधारण एक 20 ml म्हणजे 4 चमचे वगैरे असं द्यायला हवा. लूज मोशन्स होत असतात त्याच्यामध्ये. त्याच्यातून कोष्ठ कसं आहे, प्रकृती कोणती आहे आणि कुठल्या देशात आहे, ह्या गोष्टी बघून मग द्यायला पाहिजे. कोकोनट ऑइल वापरल्या जास्त चांगले का? बेडा तेल कुठे मिळतं? बेडा तेल आता कुठे म्हणजे काय, मार्केटमध्ये जिथे जिथे आपले आयुर्वेदिक औषधं मिळतात ना, तिथे मिळतं. त्याच्यानंतर कोकोनट ऑइल वापरलं तर जास्त चांगलं का? तर एक सर्वसाधारणतः नियम असा की जो माणूस जिथे राहतो ना आणि जे जिथे पिकतं, तर त्या गोष्टी त्यांनी सेवन करायला पाहिजेत. म्हणजे गो लोकल असं जे म्हटलं जातं ना, थिंक ग्लोबल आणि गो लोकल तसं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा आपण राहत आहोत, तर तिथे ज्वारी, सूर्यफूल जास्त आहे, विशेष करून सोलापूरच्या ठिकाणी. तर तिथे सूर्यफुलाचं तेल वापरावं किंवा भुईमुग सुद्धा तिथे जास्त आहे, तर भुईमुगाचं तेल वापरावं. आणि समजा आपण केरळ सारख्या ठिकाणी आहेत किंवा कोकण किनारपट्टीवरती आहे, तर तिथे कोकोनट किंवा हे जास्ती मिळतात, तर कोकोनट ऑइल वापरा. सो त्या दृष्टीने त्या गोष्टी तिथे वापरणं म्हणजे ज्या जिथे पिकतात हे महत्वाचं राहतं. शिवाय कशासाठी वापरणार आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. पोटात खाण्यासाठी जर का आपण बघणार असू ना, तर जसं आता म्हटलं तसं लोकली ज्या ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आणि त्याच्याबरोबर भुईमुगाचं तेल आणि हे आपल्याला पोटामध्ये घेण्यासाठी महत्वाचं राहील. पण मगज जो आहे ना, तर तो शांत करण्यासाठी म्हणून कोकोनट तेलाचा उपयोग होतो. म्हणून आपल्याकडे इव्हन महाराष्ट्रात राहून सुद्धा आपण कोकोनट तेल आहे ना, तर ते आपल्या डोक्याला लावण्यासाठी वापरतो. कारण काय, तर जसं एका नटशेलच्या आतमध्ये तो कोकोनट असतो आणि त्याचं तेल आहे, तसं शरीरामध्ये आपल्या नटशेलच्या आत ब्रेन आहे. म्हणून कोकोनट जो आहे तो त्याचं तेल डोक्याला लावण्यासाठी विशेष करून वापरलं जातं. ओके. सो आय थिंक शंका सगळ्या झालेल्या आहेत. आपण रसायनदान म्हणून आज थांबूया. पुढच्या शुक्रवारी पुन्हा 4 वाजता. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपण. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तू ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोल दे जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सूर्य होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये,
विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजय होवावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाऊ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.